बघा आपली गाडी आपण आता पहिल्यांदाच मला वाटतं गाडी घेऊन चालू पंढरपूरला. आली बघा, आली बघा. म्हणजे टोल नाक्याची जी पावती असतं ती पोलीस स्टेशनची घ्यायला लागतं आणि तुम्हाला सर्व टोल माफ पर्यंत जन्नत हे असणार वाटतंय एक नंबर. फायनली पोहोचलो पंढरपूर मध्ये. गोपालपूर आहे आणि आपला रोहन मित्र नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्री कोली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा आम्ही चाललो वारीला, पंढरपूरच्या वारीला. आणि यावेळी फॅमिली नाही आहे, यावेळी आम्ही मित्र चाललो. मस्तपैकी एन्जॉय करू आणि जी वारीचा जो माहोल, आणि कधी पण पंढरपूरला जावं म्हणजे तेवढा क्राऊड नसतं, पण वारीच्या दिवशी गेले ते वर्षी तर 25 लाख पब्लिक होती. या वर्षी सांगू शकत नाही. तर जाऊया, मस्तपैकी एन्जॉय करूया. आपलं मयूर सडवाणी माझा मित्र येतात, आम्ही 4 जण चालू, पराग, मी, मयूर सडवाणी, अनुज. तर चला बघूया. आपली BMW येते. थांबलोय. पाऊस पण बघा, नुसता पाऊस, रात्रभर दिवसभर पाऊस. पण इथं पाऊस पडतंय ना, पण पंढरपूर साईडला अजिबात पाऊस नसतं, एक थेंब नसतं. पण वारी झाल्याच्या नंतर पाऊस लय बेकार चालू होतं. पण आता बघूया, आम्ही लगातार 3 वर्ष जातो वारीला. पाऊस तर नसतं तिथं, पण या वर्षी आहे की नाही पण बघूया. जाऊया आता आपल्या येते माणसं. बघा आपली गाडी आपण आता पहिल्यांदाच मला वाटतं गाडी घेऊन चालू पंढरपूरला. आली बघा, आली बघा. तिथं घ्या शिबिरून सरळ. चला तर मग जाऊया. आता गाडी आली आपली. पाऊस पण गेला नेमका. मस्त की फोटो काढू घराच्या समोर. BMW घेऊन आला 8908 मालक मयूर पाटील. पाटी घ्या. पाऊस पण आला, झपाझप पाऊस आलाय. तर आता निघूया आईचं दर्शन घेऊन. तर रत्नेश्वरी माते की चला. आमचा प्रवास पहिल्यांदा BMW घेऊन पंढरपूरला, बरोबर ना? BMW घेऊन पहिल्यांदा लांब पण चाललोय. तर कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मोरया. आपला सुखाचा प्रवास चालू झालेला आहे. तर जाऊया पंढरपूर वारीला. Turn left onto Shiva Road. डायरेक्ट पंढरपूर टाकलं. In 700 meters. पहिल्यांदा चालू BMW रोडला. आपली गेलोच नाही ना कधी. तर आता आम्ही पोहोचलो टोल नाक्यावर. थोडे करते चालूय. असा थोडी आहे मॅडम, असा थोडी आहे. तर अशा प्रकारे आषाढी एकादशी दिवशी आपली म्हणजे टोल नाक्याची जी पावती असतं ती पोलीस स्टेशनची घ्यायला लागतं आणि तुम्हाला सर्व टोल माफ Merge onto Mumbai पर्यंत Expressway. पंढरपूरला जाता आणि रिटर्न येतात तिथपर्यंत आपल्याला पास उपयोगीची पडतं आणि टोल फ्री भेटतात. दुसरा काही नाही. तुम्ही नंतर पुढच्या वर्षी आलं होतं अशी पोलीस स्टेशनची म्हणजे
जिथं ट्रॅफिक वाल्यांचं चौकी असतं ना त्यांच्याकडनं तुम्ही काढून घेऊ शकता आणि फ्री मध्ये पंढरपूर ते जिथं तुम्हाला जावं असेल तिथं जाऊ शकता. आम्ही इथं याचा प्रवास फ्री मध्ये केलेला एक्सप्रेसचा. तर जाऊया, पोहोचूया आता डायरेक्ट फूड मॉलला, काहीतरी नाश्ता वगैरे करूया. इथे चला. In 2 kilometers, keep right towards Kurnool. पोहोचून असं धुका असेल भरपूर दिवसांशी पुणे साईडला चाललोय 24 kilometers, आणि keep right towards Kurnool. नवीन जो एक्सप्रेस झालाय मिसिलिंग इथनं आमचा प्रवेश होतोय. धुका बघा, धुका एक नंबर, क्या मजा येते रे. कसला वाटतंय गाईस, एक नंबर. कसं वाटतंय बघ. कनेक्टिंग जन्नत है यार, जन्नत है जान. कसला वाटतंय. चलो गाईज, दमलो आता भरपूर, 2 वाजलं. मस्त की गाडी बिडी लावली आणि हॉटेलला चालून जेवायला. आम्ही आताचा डब्बा आणलाय घरची, पण थोडाफार हॉटेलचा आणि हॉटेलमध्येच, कारण की पाऊस पण जाम पडते तर बाहेर कुठं बसून पण नाही जेवू शकत. तर जाऊया जेवूया. मस्त की जेवायला आम्ही पोचलो एका हॉटेलला आणि आमचा भाऊ वगैरे बघा, भाऊ सर्व भेटले. राकेश भाऊ, सगळं फॅमिली आम्हाला इथं भेटली. तुम्हाला प्रॉब्लेम मारलं हो. आलेलं बोला आता. आम्ही मस्त आता व्हेजिटेरियन आहोत, व्हेजच खाणार आहोत. हे बघा ब्लॉक मध्ये आपले राकेश भाऊंचा मुलगा पहिलाच बोलतो लॉक चालू सगळं जरा वारीला. आम्ही मस्तपैकी व्हेज खाणार आहोत. हे बघा वाटाण्याची भाजी आणि मस्तपैकी वड्या दिल्यात वहिनीने, कडक मध्ये बनवल्यात. तर व्हेजचा आस्वाद घ्यायचा आहे. चलो तर गाईच मस्तपैकी शाकाहारी जेवण जेवलो, मस्त वाटला. असं डाळ, वरण डाळ मस्त, आणि वहिनी दिलेली वाटाण्याची भाजी आणि आलूच्या वड्या खूप चांगल्या होत्या. जेवलो आता आम्ही आणि आता चाललोय आपल्या वारीच्या मार्गावर मस्तपैकी. फायनली आता भरपूर टायमानंतर आणि भरपूर दिवसानंतर तर मी बघलेला आहे सूर्य. Keep हे right. बघा उजेड बघा, आणि हा आहे सूर्य. काही दिवसांशी सूर्य बघलाय. 3-4 दिवस पाऊस बघा कसला वाटतंय, एक नंबर. In about 5.5 kilometers, keep right. काहीच या वीर डॅम गेल्या वर्षी आम्ही आलतो अख्खा खाली होता, आता बघा किती भरलाय. एक नंबर लोकेशन. भरपूर असा भरलेला आहे वीर डॅम. मोदी सांगतो टाका आहे, टाकांचा बघा इथं टाका कसला काढलेला आहे. मोदी काका न फडणवीस मामा. परत एक काका भेटला ना बोट साडू, कॅनर असा In 1 kilometer, keep right. बघत होतो. जाऊन नाही देत, जाऊन नाही देत, जाऊन नाही देत. मग मी असं काय केलंय. BMW बघल्यावर काय कोण करणार आहे.
आपल्याला डायरेक्ट व्हीआयपी मध्ये पाठवलं पाहिजे. फायनली पोहोचलो पंढरपूरला. आता फक्त 6 किलोमीटर झालाय. तर बघूया जल्लोष. पब्लिक बघा फक्त किती वारकरी लोक किती चालत असतात. अख्खा पंढरपूर भरला सर. पोचलो. साफसफाई पण बघा लगेच सपासप साफसफाई केली. कामगार बघा कसं लावलेत. एक नंबर. यो काम काहीतरी चांगला केलाय. आता कुठे माहितीये का ब्रिजच्या घालून सरळ. ब्रिजच्या खालची सरळ मी काय चुकी सांगते का? ब्रिजच्या खालशी एक राईटच होईल ना. राईट आहे लेफ्ट अरे तोच लेफ्टचा कशी जायचं ना. एकच रस्ता आहे आपला. एक काका बघा कशी. आता त्यांना माहिती आहे ना साडूचा इलाका आला. चला सरळ गेलो ना सरळ अक्कलकोट. आता टाइम झाला. आषाढी एकादशी वारी 2026. चालत एवढं पोचलो. साडू कंटाळलं नाही कंटाळलो. नाही कंटाळलं नाही. रामकृष्ण हरी. मग रामकृष्ण की माऊली. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण आपला मित्र आहे पड. हे बघा एक दिसते गाडी. काम जर तुम्ही बसत का नाही एवढा काय हे करता. मस्त खुला रोड होता. ही गाडी दिसते. आणि ग्रीन टी शर्टला हा पोरगा आपला मित्र आहे. तो घेऊन चाललाय आपल्याला बघा. त्याच्या स्वतःच्या घरी. आपला पंढरपूर मध्ये मित्र आहे. तो त्याच्या घरी घेऊन चाललाय. हो भूक लागली जेवता. जेवणाची सुविधा आहे. काय करता अमर लावू का. चला बघा. तुला 2 चपात्या डाल भात. सर्व भावी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आले फायनली पोहोचलो पंढरपूर मध्ये. गोपालपूर आहे आणि आपला रोहन मित्र. तर चला रोहनच्या घरी चाललो होता. ती गाडी पण येते पाठशी. फायनली पोचलो आम्ही पंढरपूर मध्ये. आणि आपला मित्र आहे रोहन त्याच्या घरी पोचलो. म्हणजे आतमध्ये काय गेलोच नाही अजून. म्हणजे गोपालपूर मध्ये आहो. आणि हा रोहनचा घर. हा बघा एक नंबर लोकेशन. आणि समोरच मंदिर. आता कालो काय तुम्हाला काय दिसणार नाही. बघा इथं आहे. कुठं हा बघा हा. हा ब्रिज आहे ब्रिज. हा मंदिर आहे बघा. हा मंदिर आहे. असा लोकेशन आहे. एक नंबर असा लोकेशन. आणि समोरच बघा इथं पण वारकरी आहेत. दिसतील तुम्हाला बसलीन बघा. जस्ट पोचलो. बघू जर अजून 5 ते 6 किलोमीटर. म्हणजे इथनं तर बघायला गेलं समोर आहे ना. तर 5 ते 6 किलोमीटर आहे अंतर. इथं जावाला आपल्याकडे गाडी नाही काही नाही. बघूया. साडू आलो. हे बघा रूम बघा. मस्त की आराम करतात भाई लोग. पंढरपूर मध्ये या दिवशी रूम भेटणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. भाग्याची गोष्ट. अशी आपल्या मित्राची रूम आहे. आणि
आमचं साडू चालून वाटतं. आता शॉपिंग करायला आलो बाहेर. इथंच देवळाजवळ जावायला नाही म्हटलं मला, कारण की इथनं मंदिर लय लांब आहे, 7 ते 8 किलोमीटर, आणि काही रिक्षावाला येत नाही ना, कोण नाही. तर आम्ही असंच फिरत फिरायला मज्जा करतो मस्तपैकी. पंढरपूर एक नंबर एक्सपिरियन्स. एक नंबर. उद्या आपण मंदिराजवळ जाऊ, मस्त एन्जॉय करू, दर्शन घेऊ. उद्या तर क्राऊड जाम बेकार असतं, म्हणजे बेकार म्हणजे जाम भरपूर भारी मजा येईल. आवरा क्राऊड असं. इथं बघा डान्स चालू आहे. देवाने दिलेलं कधी सरत नाही, लक्षात ठेवा. माणसाने दिलेलं कधी फळणार नाही, पुरतही नाही. आपल्या वडिलांनी येऊन गेलं, दान धर्म केलाय, त्याच्या 5 पिढ्यांचा सुखात खात्याला हो. काय कळत? अरे बाप रे बाप. काय बोलतो बाबा पंड्या? कडा मजा आली का नाही? कधी आलं? काय बोलतोय? एक नंबर. चला तर मित्रांनो, भरपूर असा फिरलो, भरपूर नाही फिरलो अजून, मंदिराजवळ गेलो नाही आम्ही. जाऊ द्या आता. आपले म्हणजे पनवेल आणि उरणचं सगळं वारकरी तिथं बसलेलं, तिथं गेलं, थोडीशी वेळ घेतली, एन्जॉय केला. आम्ही दोघं मस्त फिरलो. आता चाललो, जेवतो आणि मस्त की झोपतो, आणि उद्या भेटू आपण. सकाळी जाऊ डायरेक्ट मंदिराजवळ दर्शन घ्यावाला, आणि तुम्हाला पण दर्शन करून देईन. तर चला, आजचा ब्लॉग इथं एंड करतो. ब्लॉग छोटा झाला आहे, उद्या बघू. बाय बाय, टाटा. तिथपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय.